आपण पायथॉन रेग्युलर एक्सप्रेशन बघणार आहोत. तर रेग्युलर एक्सप्रेशनसाठी हा जरा कन्सेप्ट आहे तो जरा विस्तृत आहे म्हणजे सगळं कोडिंग करून दाखवत बसलं तर वेळ लागणार, पण नुसतं जरी एक्सप्लेन केलं तरी तुम्हाला समजणार असं आहे. आणि तुमची परीक्षा जवळ आलेली आहे. हा जो कन्सेप्ट आहे तो तुम्हाला मी बघून शिकवतो म्हणजे इतर वेळेला मी स्वतः टाईप करून दाखवतो ना. मग हा जो कन्सेप्ट आहे तो जरा वास्ट आहे, त्याच्यामुळे मी वेबसाईटवरचे कोड रेफर करून तुम्हाला पटापट एक्सप्लेन करतो, समजत जाणार, नीट लक्ष द्या. तर रेग्युलर एक्सप्रेशन म्हणजे काय? रेग्युलर एक्सप्रेशन इज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स दॅट फॉर्म्स अ सर्च पॅटर्न. म्हणजे त्या स्ट्रिंग असेल, एक वाक्य लिहिलेलं असेल, एक पॅराग्राफ असेल, त्यामधलं आपल्याला एखादा पॅटर्ननुसार काहीतरी आपल्याला काय करायचं आहे, फेच करायची आहे, माहिती शोधून काढायची आहे. फॉर एक्झाम्पल, रेग्युलर एक्सप्रेशन कॅन बी यूज टू चेक इफ स्ट्रिंग कंटेन्स अ स्पेसिफाईड सर्च पॅटर्न. म्हणजे पर्टिक्युलर पॅटर्न त्या स्ट्रिंगमध्ये आहे का. फॉर एक्झाम्पल, ईमेल ॲड्रेस आपल्याला व्हॅलिडेट करायचं असेल तर आपण काय बघणार, ॲट आहे का, ॲटच्या आधी काहीतरी लिहिलेलं आहे का, आणि ॲटच्या नंतर समथिंग डॉट इन किंवा समथिंग डॉट समथिंग असं काही लिहिलेलं आहे का, ते आपण बघणार. त्यानंतर रेग्युलर एक्सप्रेशन मॉड्यूल, जसं आपण मॉड्यूल म्हणजे काय ते बघितलं, तसंच पायथॉन डेव्हलपर्सने आपल्याला एक मॉड्यूल बनवून दिलेलं आहे रेग्युलर एक्सप्रेशनचं, ज्यामध्ये काही रेडीमेड फंक्शन्स आहेत. ते कसे इम्पोर्ट करतात, इम्पोर्ट RE स्टँड्स फॉर रेग्युलर एक्सप्रेशन इन पायथन. मग इथे एक त्यांनी एक्झाम्पल दाखवलेलं आहे. एक स्ट्रिंग आहे जे काय लिहिलेलं आहे, द रेन इन अ स्पेन. मग आपल्याला काय करायचं आहे, सर्च द स्ट्रिंग टू सी इफ इट स्टार्ट्स विथ द अँड एंड्स विथ स्पेन. मग स्टार्ट्स विथसाठी कुठला सिम्बॉल आहे, RE काय झाला, ऑब्जेक्ट झाला रेग्युलर एक्सप्रेशनचा. डॉट सर्च त्याची सर्च मेथड. मग हा जो सिम्बॉल आहे जो मी सिलेक्ट केलेला आहे, वरती ॲरोसारखा दिसतोय तो, शिफ्ट दाबून कीबोर्डचा जेव्हा वरचा 6 दाबता तुम्ही, 6 नंबर, तेव्हा हा येतो, आणि 8 दाबता तेव्हा हा स्टार येतो, आणि 4 दाबता तेव्हा हा डॉलर येतो. तर हा वरचा ॲरो आहे तो काय दाखवतो, स्टार्टिंग दाखवतो. मग हे सगळं तुम्हाला समजणार. तुम्ही इथून बघा, हे जे खालचं टेबल आहे ते महत्त्वाचं आहे. इथे जसं हे सर्च फंक्शन आहे तसंच काय आहे, फाइंड ऑल, स्प्लिट, सब ही फंक्शन्स आहेत. ही आपण बघूया डिटेलमध्ये. आधी ही सोपं बेसिक काय आहे ते बघून घ्या, मग ॲडव्हान्सकडे जा. पहिलं आहे काय, सेट ऑफ कॅरेक्टर रिप्रेझेंट करायचे असतील तर कसं करणार आपण, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये A-M म्हणजे A to M फाइंड आउट करायचे असतील तर. फॉर एक्झाम्पल, इथे स्ट्रिंग दिलेली आहे रेन इन अ स्पेन. मग यामधले फाइंड ऑल A-M म्हणजे A पासून M पर्यंतचे जेवढे काही कॅरेक्टर्स मिळतील ते सगळे प्रिंट कर. मग काय काय बघा मिळाला, H मिळाला, E मिळाला, AI हे सगळे मिळाले. कळलं ना. हे त्याने काय केलं, शोधून काढलं. त्यानंतर स्लॅश सिग्नल्स म्हणजेच काय, डेमॉन्स्ट्रेट अ स्पेशल सिक्वेन्स कॅन ऑल्सो बी यूज टू एस्केप स्पेशल कॅरेक्टर्स. स्लॅश डी म्हणजे काय, डिजिट्ससाठी. याचं सुद्धा एक उदाहरण बघूया. दॅट विल बी अ $59. मग यामध्ये काय केलं, RE रेग्युलर एक्सप्रेशन डॉट फाइंड ऑल टेक्स्ट ॲज अ दुसरा पॅरामीटर मग अशाप्रमाणे पाठवलं. आणि पहिला पॅटर्न बघा काय दिला आहे, स्लॅश डी दिला म्हणजेच काय, त्यामधले कोण येणार, जे डिजिट आहेत ते येणार. 5 आणि 9 हे 2 डिजिट मिळाले. तेच जर मी A to M लिहिलं तर काय येणार, A to M पर्यंतचे जे काही लेटर्स असणार ते तिकडे येणार. A to Z लिहिलं ते A to Z पर्यंतचे तिकडे जे काही लेटर्स असणार ते येणार. तर जर मी काय लिहिला, स्लॅश डी लिहिला, स्लॅश डी म्हणजे काय, डी म्हणजे इंटिजर. सी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तुम्ही बघितलं असाल. डॉट म्हणजे काय, एनी कॅरेक्टर. याचं सुद्धा एक उदाहरण बघा. हे बघा,
फाइंड ऑल HE.O.txt. मग त्याने शोधून काढलं HEने सुरू होणारं आणि ओने संपणारा असा या दोन शब्दांमध्ये शब्द कुठला, या वाक्यामध्ये शब्द कुठला हेलो आहे. कळलं. समजा आता असं इथे वाक्य असेल काय, वेलकम टू MITM. याच्यामध्ये आपण काय सांगितलं, M.M म्हणजेच काय, एमने सुरू होणारा आणि एमने संपणारा असा शब्द कुठला, तर तो MITM शोधून दाखवणार हा बघा. आणखी एक दुसरी एक इथे स्ट्रिंग आहे समजा TTM असेल, तर तो ॲरेमध्ये 2 एलिमेंट आपल्याला मिळणार, MITM आणि MTTM. आता MTTM म्हणजे काय ते मला माहीत नाही, तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून मी तुम्हाला दाखवलं, तर तुम्हाला समजवण्यासाठी म्हणून तुम्हाला ते उदाहरण दाखवलं. त्यानंतर स्टार्ट्स विथ, एंड्स विथ, हे बघा हा स्टार्ट्स विथ आणि हा एंड्स विथ. हॅलो प्लॅनेट हे काय झालं, टेक्स्ट झालं. आता हे बघा स्टार्ट्स विथ वाला आयकॉन, स्टार्ट्स विथ हॅलो. जर स्टार्ट्स विथ हॅलो हे x इज इक्वल टू काय म्हटलं आहे, RE.FINDALL स्टार्ट्स विथ हॅलो हे काय करणार, रिटर्न करणार. ट्रू झालं रिटर्न, तर काय प्रिंट कर स्ट्रिंग स्टार्ट्स विथ हॅलो, नाही तर काय नो मॅच. एंड्स विथ दाखवायचं असेल तर कसं केलं, आता एंड्स विथ $. म्हणून इथे बघा आता तुम्हाला हे उदाहरण समजणार. द रेन इन स्पेन यामध्ये काय करायचं होतं, द शब्दाने स्टार्ट होत आहे आणि स्पेन शब्दाने एंड होत आहे की नाही ते चेक करा. अशी स्ट्रिंग काय करा, सर्च करा. मग त्याने चेक केलं, कसं केलं, RE.search स्टार्ट्स विथचं हे चिन्ह ॲरो आलं, एंड्स विथचं हे चिन्ह $वालं, आणि मध्ये काय केलं, डॉट वापरले, डॉट. आता इथे हे स्टार का वापरलं, कारण मगाशी बघा MITM आपल्याला काय होतं, सुरुवातीचा M लिहिलं, I आणि T साठी 2 डॉट वापरले आणि M वापरला, बरोबर. मधली जेवढी काही लेटर्स असणार त्यांच्यासाठी तुम्ही इथे काय आता डॉट 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 वापरत राहणार का, तर नाही. त्याच्यासाठी इथे काय स्टार वापरलेलं आहे, बाकी यामध्ये काय वेगळं नाही. समजलं. म्हणजे स्टार्ट्स विथ द आणि एंड्स विथ स्पेन या शब्दाने, आणि मधीच मल्टिपल डॉट. स्टार म्हणजे काय झालं, हे मल्टिपल. काय मल्टिपल, तर डॉट मल्टिपल. त्यानंतर स्टार्ट्स विथ एंड्स विथ झालं 0 or more occurrences. आता तुम्हाला सांगितलं तेच मल्टिपलवालं. नेट गेले की काय, चालू आहे नेट. जाऊ दे. जे मग असं होतं ना एनी कॅरेक्टरवालं, यामध्ये तुम्हाला दाखवतो ते बघून. हे बघा इथे बघा, यामध्ये शब्द शोधायचा होता, HE ने स्टार्ट होणारा आणि ओने एंड होणारा, बरोबर. त्याने शोधून काढला. हेच मी कसं करू शकतो, स्टार इथे टाकून, म्हणजे डॉट किती ते येऊन दे, तो बरोबर शोधून काढणार. नेट जरा स्लो झालंय वाटतं. आपण काय करूया, हा कोड आहे तो इकडे एक्झिक्यूट करूया आपल्या लोकल मशीनला. बघा त्याने हॅलो वर शब्द शोधून काढला. समजा माझ्याकडे एक वर्ड आहे, नारायण शब्द आहे. मग मला काय करायचं आहे, एन ने सुरू होणारा आणि एन ने संपणारा,
आता मध्ये किती येणार बघा लेटर, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 आणि एन ने संपणारा, कॅपिटल एन ने सुरू होणारा आणि स्मॉल एन ने संपणारा. आता जर मी हा प्रोग्राम रन करायला गेलो तर त्याने नारायण नाव बरोबर डिटेक्ट करून काढलं. पण हे डॉट प्रत्येक वेळेला आपण मोजत राहणार का? नाही. तर मल्टिपल डॉट आहेत ना, म्हणून तुम्ही इथे डॉट स्टार म्हणजे मल्टिपल डॉट आहे ते तुम्ही दाखवू शकता, म्हणून हे काय आहे, स्टार आहे. कळलं? तर समजा इथे लक्ष्मी नारायण जरी टाकलं तरी ते नारायणच शब्द काढणार शोधून. जो एन ने सुरू होतो, एन ने संपतो आणि त्याच्यामध्ये काय आहेत, मल्टिपल लेटर्स आहेत, असा याचा अर्थ. तर हे बघितलं आपण, 0 or more occurrences, 1 or more occurrences. यामध्ये बघा हॅलो प्लॅनेट ही काय झाली, स्ट्रिंग झाली. HE डॉट प्लस O, सर्च फॉर अन सिक्वेन्स दॅट स्टार्ट्स विथ HE फॉलोड बाय one or more any characters and an O. आणि क्वेश्चन मार्क म्हणजे काय, 0 or 1 ऑकरन्सेस. हे दोघांमधलं कंपॅरिझन बघा. Find all, search for a sequence that starts with HE followed by 0 or 1 character and O. म्हणजे काय, असा शब्द जो HE ने स्टार्ट होतो त्याच्यानंतर 0 किंवा 1 कॅरेक्टर आहे, 0 किंवा 1 कॅरेक्टर आहे आणि त्याच्यानंतर काय आला आहे, O आला आहे. असं कोण आहे का, HE नंतर 0 किंवा 1 कॅरेक्टर म्हणजे कोण, L, त्याच्यानंतर लगेच O आला आहे, नाही, लगेच आलाही नाही, तर आणखी एक गेलेला आहे, L आलेला आहे, म्हणून इथे काय आलं, एम्प्टी स्ट्रिंग आली. पण यामध्ये बघा, सर्च फॉर अ सिक्वेन्स दॅट स्टार्ट्स विथ HE फॉलोड बाय 1 or more कॅरेक्टर, एक किंवा एकपेक्षा जास्त कॅरेक्टर्स त्यानंतर आलेले आहेत HE नंतर आणि त्यानंतर O येतो, एक किंवा एकपेक्षा जास्त कॅरेक्टर्सने. म्हणजेच काय, एक किंवा एकपेक्षा जास्त म्हणजे 2 सुद्धा आले, 2 वेळा L आलेला आहे, म्हणून काय झालं, त्याने हा शब्द शोधून काढला. मग हा प्लस आणि क्वेश्चन मार्क या 2 सिम्बॉलमधला फरक ज्यांना समजलं नसेल तर आताची व्हिडिओ आहे ती जरा तुम्ही बघता, ती जरा पाठीमागे करा आणि पुन्हा काय सांगितलं ते ऐका. त्यानंतर 0 or 1 ऑकरन्सेस, 0 or more ऑकरन्सेस झाले, 0 or 1 or more ऑकरन्सेस झाला आणि 0 or 1 ऑकरन्सेस. Search for a sequence that starts with HE followed by 0 or 1 character and an O. हे बघितलं ना आपण, 0 or 1 occurrences, 0 or 1 question mark, 0 or more occurrences. हां, मग असं स्टारवाला बघितलं तर 0 or more, 1 or more म्हणजे प्लस और 0 or 1 म्हणजे क्वेश्चन मार्क. त्यानंतर एक्झॅक्टली द स्पेसिफाईड नंबर ऑफ ऑकरन्सेस म्हणजे किती वेळा ऑकर झाला, 0 1 वेळा आणि नको, मी जेवढा सांगतोय ना तेवढ्या वेळा झाला असेल तर मला रिटर्न कर. मग इथे बघा HE.2.O म्हणजे का, त्याच्यामध्ये 2 कॅरेक्टर्स असले पाहिजे. सर्चेस फॉर अ सिक्वेन्स, सिक्वेन्स म्हणजे स्ट्रिंग समजा, कॅरेक्टर सिक्वेन्स ऑफ अ कॅरेक्टर म्हणजेच काय, स्ट्रिंग ना. Searches for a string that starts with HE followed by exactly 2 characters and an O, आणि त्याच्यानंतर O येतो. HE नंतर एक्झॅक्टली 2 कॅरेक्टर्स येतात आणि मग O येतो. अशी स्ट्रिंग मला फाइंड आउट करून दाखवतो. मग काय करणार, रेग्युलर एक्सप्रेशन डॉट फाइंड ऑल HE डॉट, इथे बघा कर्ली ब्रॅकेटमध्ये 2 म्हणजे त्याच्यानंतर काहीतरी 2 कॅरेक्टर्स आलेली आहेत आणि त्याच्यानंतर O आलेला आहे. कळलं? मग त्याने बरोबर तो शब्द शोधून काढला. आयदर ऑर, द रेन इन Spain falls mainly in a plain.
चेक इफ द स्ट्रिंग कंटेन्स आयदर फॉल्स और स्टेज. म्हणजे या स्ट्रिंगमध्ये वरती जी काही स्ट्रिंग दिलेली आहे TXT, द रेन इन स्पेन फॉल्स मेनली इन द प्लेन, यामध्ये फॉल्स हा शब्द आहे का की स्टे हा शब्द आहे ते बघा असं त्यांनी सांगितलं आहे. इथे काय केलं, ऑर चिन्ह म्हणजे काय, याच्यामध्ये ही उभी काठी आहे ती ही कुठे असते तर तुमच्या एंटरच्या लेफ्ट साईडला बघा, तिथे तुम्हाला मिळणार. मधला एंटर आहे त्याच्या लेफ्ट साईडला, नंबर पॅडवरचा एंटर नाही हा, मधला एंटर बॅकस्पेसच्या खाली खाली असतो तो. आणि कॅप्चर अँड ग्रुप याचं काय त्यांनी इथे एक्झाम्पल दिलं नाही आहे. असो तुम्हाला एक्झाममध्ये विचारले तर कमीत कमी याच्यातले किंवा व्हायवाला विचारले ना, व्हायवाला तर याच्यातले कुठले तरी तुम्हाला सोपे वाटणारे 7 करून ठेवा, 7 प्रिपेअर करून ठेवा एक्झाम्पल सहित. यापैकी उदाहरणं 7 उदाहरणं. त्यानंतर स्पेशल सिक्वेन्सेस /a returns a match if the specified characters are at the beginning of the string. याचं उदाहरण आहे capital A द. येस देयर इज अ मॅच. का, कारण द या शब्दाने तो सुरू होतो. मग सुरू होतो की नाही चेक करण्यासाठी /a आहे. मग बघा /b कधी वापरता, /B कधी, /d म्हणजे मग अशी तुम्हाला डिजिटसाठी सांगितला. D म्हणजे काय, स्ट्रिंग डज नॉट कंटेन्स डिजिट, म्हणजे स्ट्रिंगमध्ये डिजिट नसतील तर D. s म्हणजे काय, स्ट्रिंग कंटेन्स व्हाईट स्पेस कॅरेक्टर्स. व्हाईट स्पेस कॅरेक्टर म्हणजे काय, हॅलो स्पेस वर्ल्ड, त्यामधला जो स्पेस आहे तो काय झाला, व्हाईट स्पेस कॅरेक्टर झाला. मग अशा प्रकारे स्मॉल म्हणजे कंटेन्स व्हाईट स्पेस कॅरेक्टर आणि S म्हणजे काय, डज नॉट कंटेन व्हाईट स्पेस कॅरेक्टर. W म्हणजे काय, कंटेन्स वर्ड कॅरेक्टर्स A to Z, डिजिट अल्फाबेट्स A to Z डिजिट 0 to 9 आणि अंडरस्कोर हा सुद्धा कॅरेक्टर. आणि W म्हणजे काय, डज नॉट कंटेन. /Z म्हणजे काय, रिटर्न अ मॅच इफ स्पेसिफाईड कॅरेक्टर्स आर ॲट दी एंड ऑफ अ स्ट्रिंग. म्हणजे /A सुरुवातीला असेल तर स्पेसिफाईड कॅरेक्टर /A दी. त्याचप्रमाणे इथे बघा /Z म्हणजे स्पेन हा शब्द जर शेवटी आला असेल तर. मग हे सगळे काय झाले रेग्युलर एक्सप्रेशन. तुम्ही आता प्रत्येकाचे एक्झाम्पल तुम्ही ओपन करून बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर इथे सेट्स सुद्धा आहेत, फाइंड ऑल फंक्शन आहे, मगाचपासून आपण बघत आलो. इथे सर्च फंक्शन आहे, व्हाईट स्पेस कॅरेक्टर आपल्याला शोधायचा आहे म्हणून व्हाईट स्पेससाठी याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, व्हाईट स्पेससाठी रिटर्न्स अ मॅच वेअर अ स्ट्रिंग कंटेन्स व्हाईट स्पेस कॅरेक्टर म्हणजे काय, /s म्हणून इथे /s घेतलेला आहे. /s. मग अशा प्रकारे ही रेग्युलर एक्सप्रेशनची काय आहेत, फंक्शन्स आहेत, ती तुम्ही एक्झिक्यूट करून बघा. स्वतः करून बघणार तेव्हा ती तुम्हाला समजणार. कळलं? सोपं आहे. जसे स्ट्रिंगच्या काही ना काही मेथड्स होत्या तशा ज्या इथे मेथड्स आहेत त्यांची नावं फक्त तुम्हाला माहिती असली पाहिजे आणि हे कसं वापरायचं ते फक्त तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. हे काय झालं, रेग्युलर एक्सप्रेशन. त्याचप्रमाणे मला वाटतं ट्युटोरियल्स पॉईंट नावाची वेबसाईट आहे, त्यामध्ये सुद्धा रेग्युलर एक्सप्रेशन मस्तपैकी एक्सप्लेन केलेलं आहे. पॅटर्नवरून, स्ट्रिंगवरून आणि फ्लॅग्सवरून. तुम्हाला ज्या वेबसाईटवरचं सोपं वाटतं ना ते तुम्ही करा. कळलं? मगाशी जी वेबसाईट होती W3 स्कूल होती ना, त्याच्यावर त्याची खासियत काय, त्याच्यावर SQL पासून जावापासून पायथॉनपर्यंतचे सगळ्या वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत ना, त्यांची अशा प्रकारे एक्झाम्पलसहित तुम्हाला माहिती दिलेली असते. म्हणजे कन्सेप्ट अंडरस्टँडिंगला त्यांनी इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. थिअरी आहे ती त्यांनी शॉर्टमध्ये दिलेली आहे.
कन्सेप्ट अंडरस्टँडिंगला त्यांनी खूप मोठं इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. आणि इथे ज्या ज्या काही लिंक आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर त्याचा कोड ओपन होतो. इथे बघा स्प्लिट द रेन इन द स्पेन. आता मला हे स्प्लिट करायचं आरी डॉट स्प्लिट. कुठून स्प्लिट करायचं आहे? द रेन इन द स्प्लेन. मग जिथे जिथे व्हाईट स्पेस कॅरेक्टर आहे, स्लॅश एस म्हणजे काय व्हाईट स्पेस कॅरेक्टर, तिथून स्प्लिट कर. म्हणून द हा एक तुकडा झाला, रेन हा एक तुकडा झाला, इन हा एक तुकडा आला आणि स्पेन हा एक तुकडा आला. त्याने काय केलं? स्प्लिट केलं.